तुम्ही आमच्या महापुरुषांचा मान ठेवणार नसाल तर तुमच्याही महापुरुषांचे पुतळे महाराष्ट्रात आहेत. हे शब्द आहेत जरांगे पाटील यांचे. बुलढाणा तालुक्यातील चिखला गावात परवानगी न घेता शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जातो आणि मग सुरू होतं नेहमीसारखं गचाळ राजकारण. हा पुतळा सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या जागी आहे, तिथे त्याची विटंबना होऊ शकते. त्यामुळे हा पुतळा थोडं बाजूला सरकवून दुसऱ्या जागी स्थापन करावा अशी वंजारी समाजानं मागणी केली. पण आमच्या महापुरुषांना हात तर लावून दाखवा, जीव गेला तरी हा पुतळा जातचा हलवू देणार नाही असा पवित्रा तेथील मराठा समाजानं घेतला. मग काय, महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरू होतं आणि राजकीय नेते त्यात आपले हात धुवून घेतात. स्त्रीचा सन्मान करणाऱ्या महाराजांच्या विचारांना तिलांजली देऊन महाराजांच्या पुतळ्यासाठी एका महिलेच्या अब्रूवर हात टाकला जातो. जरांगे पाटील तिथे येतात आणि भांडणं सोडवायची सोडून आगीत तेल ओतणारं भाष्य करतात. जातीय तेढ निर्माण होते. तुमचे महापुरुष आमचे महापुरुष अशी विभागणी होते आणि संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र करणारे महाराज अजूनही फक्त पुतळ्यात असल्याची जाणीव होते. आम्हीही तुमच्या आया बहिणींवर हात टाकू शकतो असं म्हणताना महाराजांचे विचार आठवले नाहीत का? कारण एकच, यामागे घाणेरडं राजकारण सुरू आहे. महाराजांचा पुतळा परवानगी न घेता का बसवला? कायदेशीर मार्गानं कारवाई सुरू असताना वंजारी समाज विरुद्ध मराठा समाज असा वाद उभा का राहू दिला जातो? मोठे नेते हा वाद सोडवण्यापेक्षा त्याला खतपाणी का घालतात? आणि अशा नेत्यांविरोधात कारवाई का होत नाही? हे समजलं तर यामागचं राजकारण तुमच्या लक्षात येईल. खंत एवढीच आहे, महाराज अजूनही कोणी डोक्यात घ्यायला तयार नाहीये. प्रत्येकाला महाराज फक्त घरातील फोटोत, गाडीवर, मूर्तीत आणि पुतळ्यांमध्ये हवेत. म्हणूनच म्हणावं लागतंय, सॉरी छत्रपती शिवाजी महाराज. याबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकारण सोप्या पण थेट शब्दात जाणून घेण्यासाठी प्युअर राजकारणला नक्की फॉलो करा.